नमस्कार. आज आपण 18वा अध्याय बघणार आहोत. सौभाग्यदात्री मंगलागौरी. मेरू पर्वताच्या दक्षिणेस विंध्य पर्वत आहे. त्या पर्वतातून प्रत्यक्ष शिवशंकराच्या हातातूनच एका नदीचा उगम झालेला आहे. त्या नदीचे नाव नर्मदा. त्या नर्मदा नदीच्या काठावरील एक नगरी, त्या नगरीचे नाव भृगु नगरी. त्या नगरीत कुळशर्मा नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी कुशावती हे दोघे राहत होते. कुळशर्मा हा वेदाध्यायी आणि ज्योतिष विद्येचा जाणकार होता. त्या ब्राह्मण दंपतीला एक मुलगी होती, तिचे नाव मेधावती. ती जशी रूपवान होती तशीच ती गुणवानही होती. कुळशर्माने ह्या आपल्या उपवर मुलीचा विवाह एका पद्मनाभ नावाच्या ब्राह्मण पुत्राशी लावून दिला. विवाह मोठ्या थाटामाटाने आणि गाव जेवण घालून साजरा झाला. दोघेही आनंदाने नांदू लागले. आणि एक दिवस पद्मनाभ हा नदीवर पोहायला गेलेला असताना त्याला एका मोठ्या मगरीने पाण्यात ओढून नेले. पद्मनाभ बुडाला. मेधावतीवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. पतिनिधनाच्या दुर्दैवी आघातातून सावराला मेधावतीला थोडा वेळ लागला. ती एकदा पुराण श्रवण करायला गेली असता तिला अधिक मासाचे महत्व कळले. या महिन्यात स्नान, पूजा, दीपदान, ब्राह्मण भोजन इत्यादी व्रते श्रद्धापूर्वक केली तर फार मोठे पुण्य पदरात मिळते. हे ऐकून मेधावतीचे मन ते व्रत करायला तयार झाले. तिने पित्याकडे तो विषय काढला. आपली मुलगी जन्मकल्याणाचा, आत्मोद्धाराचा विचार करते हे ऐकून पित्याला फार आनंद झाला. पण अधिक मासाचा फक्त शेवटचा दिवस आता शिल्लक राहिला होता. वडिलांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मेधावती पहाटे उठली आणि नर्मदेचे पवित्र स्नान करून आली. तिने घरी येऊन देवपूजा केली, ब्राह्मणाला भोजन दिले, दान दिले आणि ब्राह्मण पत्नीचीही ओटी भरून सन्मान केला. त्यांना आपल्या उपास्य देवतेच्या म्हणजेच शिव पार्वतीच्या रूपात पाहून दोघांनाही नमस्कार केला, आशीर्वाद घेतले. आणि त्याच वेळी कैलास नगरीतून एक दिव्य विमान घेऊन शिवदूत आले. त्यांनी मेधावतीचा देह दिव्य केला व केवळ अधिक मासाच्या एकच दिवसाच्या पुण्याईवर ते तिला कैलासावर घेऊन गेले. तेथे जाताच मेधावतीने शिव पार्वतीला विनम्र वंदन केले. पार्वतीला ती विप्रकन्या फार आवडली. ती सशस्त्र होती, भाविक होती, पण तिच्या कपाळावर कुंकू नव्हते. ती विधवा होती. पार्वतीने तिला सौभाग्य लेणे द्यायचे ठरवले. असेच काही दिवस गेले. भगवान महाविष्णू, शिवपार्वती आणि मेधावती हे काशी क्षेत्रात आले. तिथे येताच सर्वांनी पापहरणी लोकमाता गंगेचे पवित्र स्नान केले. तेव्हा परत एकदा पार्वती मातेला तिच्या मेधावतीच्या मस्तकावर कुंकू नसल्याचे जाणवले. तिने आपले मनोगत भगवान शंकरांना सांगितले. तेव्हा शंकर म्हणाले, प्रिये, उचित वेळ आल्यावर सर्व काही घडेल. काशीमध्येच विष्णूंनी नीलकंठेश्वर महालिंगाची स्थापना केली. त्याच वेळी मेधावती पार्वती स्वरूपात विलीन झाली. पार्वतीने काशीत एक मंदिर उभारून त्यात मेधावतीच्या मूर्तीची स्थापना केली. तिला देवतापद बहाल केले. ज्या नारी ह्या देवीची पूजा करतील, तिच्या मस्तकी हळद कुंकू लावतील, त्यांना सौभाग्य प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला. त्या देवतेचे नाव मंगळागौरी असे ठेवले. सूत ऋषींना म्हणाले, ह्या शिवपुराणातील कथेची निवड तुम्हाला हरी अन हर यांच्या ऐक्याची साक्ष मिळावी म्हणून मुद्दाम केलेली आहे. अधिक मास महात्म्यात ह्या सत्यकथेचा समावेश ह्यासाठीच केलेला आहे. जय रघुवीर समर्थ.